काही प्रोडक्टवर यूज बाय डेट, काहीवर यूज बिफोर डेट, तर काहीवर एक्सपायरी डेट. याचा फरक काय आहे माहिती आहे का तुम्हाला? दुकानात स्टॉक भरताना किंवा कस्टमरला सामान घेताना प्रत्येक वेळी विशिष्ट प्रोडक्ट्सवर काहीतरी वेगळं लिहिलेलं राहतं. कशावर यूज बाय डेट राहतं, कशावर यूज बिफोर असतं, कशावर एक्सपायरी डेट असतं, कशावर बेस्ट बिफोर असतं. मग हे प्रत्येक प्रोडक्टवर असं वेगवेगळं का बरं लिहिलेलं आहे हे माहिती करून घेऊया. बेस्ट बिफोर डेट हे काय राहतं? आता माझ्याजवळ हे व्हॅनिश लिक्विड आहे. याच्यामध्ये भरपूर बारीक अक्षरात लिहिलेलं आहे की बेस्ट बिफोर 24 मंथ्स. अशाच प्रकारे इथे हे कम्फर्ट सुद्धा आहे. याच्यावर सुद्धा इथे तुम्हाला दिसणार. हे बघा, बेस्ट बिफोर 15 मंथ्स. मग आता बेस्ट बिफोरचा अर्थ काय आहे हो? समजा आता हे कम्फर्ट आपण कन्सिडर केलं तर 15 महिन्यांनंतर ते पूर्णपणे खराब होऊन जाणार का? तर बेस्ट बिफोरचा अर्थ हे असतो की त्या विशिष्ट कालावधीपर्यंत त्याचं जे टेक्स्चर राहतं ते अगदी उत्तम राहतं आणि बेस्ट राहतं. परंतु ती डेट गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही केमिकल फॉर्म्युलेशन हे कमी किंवा जास्त होऊ शकतात आणि रिझल्ट जसा पाहिजे तसा मिळू नाही शकत. पण याचा अर्थ हे नाही की आपण ते वापरू नाही शकत किंवा ते फेकून द्यावं लागणार. बेस्ट बिफोर डेट गेल्यानंतरही आपण काही दिवसांपर्यंत ते सामान वापरू शकतो. बेस्ट बिफोर डेट सध्या भारतामध्ये भरपूर कमी प्रोडक्ट्सवर यायला लागलेली आहे, कारण आता रूल बदललेला आहे आणि बेस्ट बिफोरच्या ऐवजी यूज बिफोर किंवा यूज बाय हे प्रत्येक प्रोडक्टवर आपल्याला पाहायला मिळतं. आता आहे दुसरं यूज बिफोर. हे आहे एक हेअर डाय, लॉरियलचा हेअर कलर आहे. याच्यावरती यूज बिफोर लिहिलेलं आहे. तर आता यूज बिफोर म्हणजे काय आहे? तर याच्यावर जी तारीख छापून दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला हे वापरायचं आहे. जर या तारखेनंतर तुम्ही वापरलं तर तुम्हाला काहीतरी तुमच्या केसांना प्रॉब्लेम होणार, स्किनला प्रॉब्लेम होणार. हे यूज बिफोर बहुतांश वेळी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वगैरे छापण्यात येतं. त्याच्यानंतर ते वापरायचं नाही, नाहीतर आपल्याला काहीतरी एलर्जी होऊ शकतं किंवा काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतं. पुढचं आहे यूज बाय डेट. हे माझ्याकडे लेस चिप्सचं पाकिट आहे. याच्यावरती तुम्हाला यूज बाय, बघा यूज बाय डेट दिलेली आहे. यूज बाय याच्यामध्ये एक विशिष्ट तारीख दिलेली आहे. या तारखेपर्यंतच तुम्हाला हे कंझ्युम करावं लागतं. त्या तारखेनंतर जर तुम्ही ते यूज केलं तर फूड पॉइझनिंग किंवा इतर आजार सुद्धा होऊ शकतं. फूड प्रोडक्ट्सवर बहुतांश वेळी आपल्याला हे पाहायला मिळतं. आता हे ब्रिटानियाचं बिस्किट आहे, याच्यावर सुद्धा यूज बाय डेट असं लिहिलेलं आहे. त्यानंतर जर आपण हे खाल्लं तर मग त्याची आपल्याला एलर्जी होऊ शकते, फूड पॉइझन किंवा इतर आजार सुद्धा होऊ शकतात. नेक्स्ट आहे एक्सपायरी डेट. भरपूर प्रोडक्टवर एक्सपायरी डेट सुद्धा स्पष्टपणे मेन्शन केलेली राहते. दूध वगैरे हे जे प्रोडक्ट राहतात त्याच्यावरही ठळकपणे एक्सपायरी डेट ही मेन्शन केलेली राहतं. म्हणजे याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकतं, तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं, आजारी पडू शकता. तर काही प्रोडक्ट्सवर एक्सपायरी डेट सुद्धा लिहिलेली राहतं. एक जागरूक दुकानदार आणि चांगला दुकानदार तो असतो जो त्याच्या कस्टमरला नेहमी फ्रेश स्टॉक देतो.